मग तो तर डायबिटीसने लगेच जायला पाहिजे आणि तो तर त्याच्याशिवाय जगू शकत नाही. पण माणसांना जेव्हा डॉक्टरकडे जातो, माणसाची जी पॅनक्रिया असते त्याच्यामध्ये जी गडबड होते, ते अनेक खोलातले विषय, पण आता एवढं सविस्तर जाणं थोडं अवघड आहे. तर तो जो डायबिटीस आजार हा टेन्शनने वाढतो. टेन्शन, तुम्ही आज जीवनामध्ये जे टेन्शन, घरगुती असो, तुम्ही व्यावहारिक जीवनातला बाहेर कुठे, टेन्शन फ्री माइंड करायचं. सकाळी उठल्या उठल्या आपल्या मेंदूला आज्ञा करायची, किंवा रात्री झोपताना जशी आज्ञा करतो, तेव्हा सकाळी मला लवकर उठव. मोबाईलची जर गजर नाही वाजला, आता पहिल्यावानी गजरचं घड्याळ नाही राहिलं, आपण कशावरती हे लावतो, याच्यावरती आपण आपल्या मेंदूला सांगायचं की मला सकाळी लवकर उठव. तसं आजपासून तुम्ही पक्क जीवनामध्ये असं लिहून ठेवा, करून ठेवा की आपल्याला कुठलाच आजार नाही. पहिली गोष्ट आपल्याला मेंदूला कळते, म्हणजे मेंदूची स्मरणशक्ती किंवा मेंदू ज्याचा आज खूप तलक आहे, तो बघा तुम्ही व्यवहारामध्ये खूप सज्ञान मनुष्य. मग मेंदूला काय सांगायचं का आपल्या ब्रेनला की आपण कुठलाही आजार आपल्याला नाही. पूर्वी बघा, आता यांचं 70च्या पुढे वय असेल माझ्या अंदाजाने, अंदाजाने हे काही कमी वयाचे नाही, त्याच्यातले ठराविक 2-5 लोक कमी, नाही तर 50शी ओलांडलेले लोक आहेत. तुम्हाला 40 वर्षाच्या पूर्वीचा काळ आठवतो, किती डॉक्टर होते सांगा? तुमच्या सोनपेठ. आज प्रत्येक गल्ली चेक करा, किती? 25 नाही. चांगला जर विचार केला तर तुमच्या प्रत्येक गल्लीत डॉक्टर आणि मेडिकल. हा कशाचा परिणाम? तर तुम्ही जे काही दूषित बाहेर आपले शेतीचे प्रयोग करत राहता, पटकन पिकं यायला, त्याच्यावरती जे स्प्रे मारतात, तुम्ही सगळं अन्न आज विष. तुम्ही प्रयोग करू बघा, लागेल कुठे चेक करायला लागेल. प्रत्येक याच्यामध्ये घटकामध्ये किती विष आहे, प्रत्येक. आज तुम्हाला कोणती गोष्ट बिना विषयाची खाता, एखादं सांगा मला. तेव्हा डायबिटीस हा आजार नाही, हे तुम्ही पूर्ण क्लिअर करा आणि डायबिटीस मुक्त होतो मनुष्य. मी माझ्या स्वतःच्या मिसेसवर प्रयोग केलाय. 15 दिवसामध्ये पूर्ण डायबिटीस तिचा नील रिपोर्ट आला. MD डॉक्टरचं चेक केले आणि तिला डायबिटीस का झाला त्याचं कारण सांगतो की तिच्या भाच्याने, म्हणजे कारण देतो तुम्हाला, भाच्याने काय केलं, तलाठी झालेला आहे, म्हणजे तिच्या भावाचा मुलगा. एवढा उच्च शिक्षित असताना त्याने वेगळ्या साईडला जाऊन लग्न करायचा प्रयत्न केला. मी तिला पुष्कळ सांगितलं का हे लग्न होत नाही, तिच्या ओळखून सुद्धा पुढचं काही गोष्टी सांगतो, पण शेवटी ती अशिक्षित आहे. माझी मिसेस अशिक्षित आहे. शेवटी सज्ञान माणसाला आणि अशिक्षित माणसाला गोष्टी सांगणं खूप अवघड आहे. मनुष्य शिकलेलं पटकन आत्मसात करतो, पण अशिक्षित माणूस तुम्ही सांगितलेलं लवकर ऐकत नाही. तिनं नाही ऐकलं, शेवटी तिचं शरीराने काय केलं, तिला डायबिटीसकडे डिवाइड. डायरेक्ट आम्हाला शेवटी दवाखान्याची जायची वेळ आली. तिची MD नाशिक MD डॉक्टर आहे, तिकडे आमचं काय नाव आहे, तिकडे आमचं फॅमिली डॉक्टर आहे, तिकडे चेक केलं, तिला डायबिटीस डिटेक्ट झाला. पण ती शेवटी आता गेली 40 वर्षे जडीबुटीवर काम करतो. जो काही मी अभ्यास केला आहे त्याच्यातून काही औषधं साध्य केले, खूप अशा वनस्पती. मग त्याचा मी तिला आयुर्वेदिक काढा दिला चूर्णाचा, आणि 15 दिवसात ती पूर्ण दिलंय. पण तिला एक सांगितलं, तू आता टेन्शन घेऊ नको. आणि योगाचे बघा, ते लग्न पण तेवढ्या याच्यामध्ये ते काही झालं नाही. हे कधीची गोष्ट आहे, दीपावलीची गोष्ट आहे. दीपावली काही जास्त दिवस नाही. दीपावली सण आम्हाला खूप म्हणजे त्या बर्डनमध्येच गेलो. तिला मी सांगितलं होतं हे लग्न होत नाही, त्याची समोरची मुलगी याच्यापेक्षा खूप हाय लेवलला आहे आणि हा तलाठी म्हणतो. तुला वाटतंय तलाठी हा काही मोठा माणूस नाही, म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीनं तलाठीला पगार पण
40-50 हजार आहे, पण तिला 2 लाख महिन्याला पगार आहे. ती कसं याच्याशी लग्न करेल? हा एकतर्फे जातोय म्हटलो, हे होणार नाही. त्या बटन मधून झालं होतं तर डायबिटीस हा आजार नाही. कधी तुम्हाला कोणाला आहे डायबिटीस याच्यामध्ये? कितीवर आहे? कितीवर आहे? 130 आहे जेवणानंतर. हा, जेवणा अगोदर 90 आहे. म्हणजे काय नॉर्मल आहे, एवढं काय तुम्ही हाय लेवलला नाही. तसं मी करोनामध्ये 650वर ज्याचा डायबिटीस 650 तो कंट्रोलमध्ये केलेला आहे. 650 मध्ये जोक नाही. यांचं 15 वर्ष आहे. हा, आता ते जे म्हणाले कार्ड आहे, तुमच्याकडे जे कार्ड आहे तो अवेलेबल होऊ शकतो समजा असंच ना. ठीक आहे, ते म्हणजे तो काढा मी स्वतः बनवत नाही. मी कुठलाही औषध बनवत नाही. मी काय करतो, समजा यांच्यासारखे माणसं असतील, त्यांच्याकडे माहिती देतो, ते मार्केटमध्ये चूर्ण उपलब्ध करतील, ते त्याप्रमाणे तुम्ही तिथं जायचं. कारण माझं एक चांगली भूमिका लक्षात घ्या, कारण मी स्वतः कुठलंही औषध बनवलं तर मी खूप पुढे जाईल, पण माझा व्यवसाय खूप मोठा आहे. माझा मुलगा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, माझा मुलगा बिल्डर आहे. मला हे कुठलंच काही करून देत नाही, पण मला जे साध्य झाले, जे काही गोष्ट ही सक्ती देऊन काय होतं, हे जगाला गेलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? जगाला गेलं पाहिजे म्हणून मी स्वतः त्या याच्याकडे वळते. साहेब स्वतः नाशिकला येऊन गेले, त्यांना विचारलं, हे माझ्याकडे 2-3 दिवस होते मागच्या महिन्यामध्ये. हा, ब्लड प्रेशर नाही, आता एक तुम्हाला 4-5 गोष्टी मी क्लिअर करतो. आता तुम्ही ब्लड प्रेशर घेतलं ना, त्याच्यामध्ये अनेक आजार मी जेव्हा आता पुढचा प्रयोग सांगतो त्याच्यात करतो. मला पहिलं यांचं क्लिअर करू द्या, एकाचं क्लिअर करतो. आता काही 100-200-500 लोक नाही, 10-5 लोकांचं जरी क्लिअर झालं, आजचा जे काही यांचं साध्य करायचं विषय साध्य होईल. काय वाटतं? मग तुम्ही काय करा, समजा तुमचं डायबिटीसचं तुमचं पथ्य काय चालू आहे? मी सकाळी फक्त जेवणासोबत कारलं खातो. हां, कमी साखर चहा पितो, बाकी 2 बस तुम्हाला आजपासून चहा बंद करावा लागेल, तरच यांच्याकडे जा, नाही तर जाऊ नका. तुमचं चालू त्या पद्धतीने चालू होते. तुमचं पहिलं पथ्य आमचं एकच आहे, चहा हा बंद. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. काय झालं, इंग्रज निघून गेले आणि तुम्हाला आम्हाला खूप वाईट सवय लावली, ज्यामुळे विषय तयार झाले. मग तुम्ही बघा, चहामध्ये तुम्हाला शरीराचे 3 विकार असतात, वात, पित्त आणि कफ. ज्याचे हे 3 विकार चांगले, त्याचं शरीर एकदम चांगलं. आणि आता त्या याच्यामध्ये ह्या युगामध्ये प्रत्येक तुम्ही कोणताही घर चेक करा, कोणताही माणूस चेक करा, प्रत्येकाला कुठला ना कुठला आजार, आणि त्याच्यामध्ये ही महामारी येऊन गेली ना आता बाहेर करोनाची, याने पूर्ण शरीर माणसाचे वीक झालेले पूर्ण. तर आता तुमचं क्लिअर झालं. तुम्हाला जर वाटलं तर यांच्याकडे जाऊन तो मी तुम्हाला जे काही चूर्ण आहे मी यांना सांगितलेले, अजून काय वाटलं तर त्याच्यात ते तुम्हाला 15 दिवसाचं औषध देऊन देतील. त्याला लय मोठा खर्च आहे असं काही नाही, स्वस्त. त्यांना बनवताना 200 रुपये लागले, किती त्या चूर्णापर्यंत. मग त्यांना 10-5 रुपये आता तिथं बसतात. कोणाचंही असू द्या, तुम्ही दुकानदारीतले असेल किंवा व्यवसाय शेतीवाले असेल, कोणी 2 रुपये तर त्यांना मिळाले पाहिजे. मग त्यांनी ते 200 रुपयापर्यंत ते चूर्ण ते बनवतील, त्याच्यावर त्यांनी किती घ्यायचे ते ठरवते. म्हणजे तुम्हाला ओपन सांगतो, नाही तर आज तुम्ही डॉक्टरकडे जा. किती दिवसापर्यंत? 15 वर्ष. किती खर्च केला आतापर्यंत? हिशोब नाही. नाही, एक अंदाज आहे. किती अंदाज द्या? काही हिशोब नाही. तुम्ही 15 दिवसात नॉर्मल होते याच्याजवळ. त्या मागच्या लेक्चरला ते होते, त्यांनी बघितले त्या महिन्याने किती खर्च केला होता? 10 लाख. किती मिनिटामध्ये मी जागेवर ते करून दिलं, अवघ्या 2 मिनिटामध्ये. मला नसावं कळतं, नसावं कळतं तुमचं हे जो हे हात असताना कधी कधी असे होते, तुम्ही जागेवरती ते जागेवरती. म्हणजे महिला असल्यामुळे मला इकडे हात नाही लावला, इथं न लागली जागेवर. म्हणजे किती मिनिटामध्ये? 2 मिनिटामध्ये तिचा हात एकदम सरळ करून